लक्ष द्या, मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या शक्ती, काव्य, गुण आणि रस हा टॉपिक आपण पाहतो. त्यापैकी शब्दाच्या शक्ती हा घटक आपण अभ्यासलेला आहे. तर रस मराठीमध्ये हा सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, म्हणून आज आपण त्याच्याकडे बघू. रस म्हणजे काय? तर रस या शब्दाचा अर्थ असा होतो आवड, रुची, आपण थोडक्यात त्याला इंटरेस्ट असं म्हणतो. ठीक आहे. मग आता ह्या दोन गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टी असतात बघा. आपण मराठी साहित्यामध्ये म्हणजे मराठी व्याकरण असेल किंवा मराठी साहित्य असेल, मराठी भाषेचे दोन भाग पडतात. एक मराठीचं साहित्य असते, साहित्यामध्ये गद्य आणि पद्य अशा दोन गोष्टी असतात. आणि पद्य जे असते ते काव्य आपण त्याला म्हणत असतो, आणि गद्य म्हणजे आपण त्याला थोडक्यात धडा असं म्हणत असतो. मग पद्य म्हणजेच काव्य निर्मिती, आणि काव्य निर्मिती मधून आपल्याला रस अनुभवायला मिळत असतो, रससंवाद अनुभवायला मिळत असतो. एखादी गोष्ट आपल्या कानाला वारंवार ऐकावीशी वाटत असेल किंवा ती गोष्ट आम्हाला आवडत असेल तर त्याला आपण साधारणतः मराठी व्याकरणामध्ये रस असं म्हणत असतो. ज्याप्रमाणे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये 6 प्रकारचे रस आपल्याला आढळतात, त्यामध्ये गोड, कडू, आंबट, खारट, तिखट, तुरट अशा प्रकारच्या 6 चवी आढळतात. आपण रस या शब्दाचा अर्थ चव असं सुद्धा घेऊ शकतो. म्हणून मराठी साहित्यात सुद्धा एकूण 9 रस आवडतात. म्हणजे याचा अर्थ 9 रस म्हणजेच आवड, रुची किंवा चव ह्या 9 प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर परीक्षेला प्रश्न आला की मराठी भाषेमध्ये, मराठी साहित्यामध्ये किती प्रकारचे रस आढळतात, तर त्याचं उत्तर आहे मराठीत 9 रस आढळतात. कितने रस आहे? 9 रस आहे. मग 9 रसांचा राजा कोणाला म्हणतात, तर ते शृंगार रसाला 9 रसांचा राजा असं म्हणत असतात. मग एक अजून गोष्ट महत्वाची आहे, रसाचा अभ्यास करत असताना बघा, रस एका साईडला असतो आणि त्याची उत्पत्ती कुठून होती ती एका साईडला असते. मी काल सांगितल्याप्रमाणे मानवी जीवनामध्ये, मानवी हृदयामध्ये, मानवी अंतःकरणामध्ये बऱ्याच अशा भावना असतात ज्या वास करत असतात, राहत असतात, त्या स्टेबल असतात. त्याला आपण स्थिर व शाश्वत भावना असं म्हणत असतो. म्हणजे बघा, आमच्या हृदयामध्ये म्हणजेच या पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीवाला इमोशन्स आहेत, ते प्राण्यापासून माणसापर्यंत. कुत्र्याला सुद्धा भावना असतात. तुम्ही बघितलं असेल, कोणताही प्राणी घ्या, गाय घ्या, बैल घ्या, कोणताही प्राणी घ्या, सबको इमोशन्स रहती है. अगर गायीचं पिल्लू जरी आली तर गायी हंबरते, त्याला जवळ घेते, गांजारते, गुंजारते. याचा अर्थ त्याच्यामध्ये दयेची भावना आहे, प्रेमाची भावना आहे, आपुलकीची भावना आहे. म्हणून देवाने आपल्या प्रत्येकाला भावना दिल्या. म्हणून ह्या भावना आम्ही काव्याच्या माध्यमातून, जसं की कवीला काय मांडायचं आहे, कवी आपले विचार मांडतो, समाज प्रबोधन करतो, लोकांना शिकवतो. मग कशा पद्धतीनं कवी मांडत असतो आणि त्याच्यातून आम्हाला काय रससंवाद घ्यायला मिळतो, हा रसामध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. सो दॅट आपण कोणत्या भावना वापरत असतो? मदाची, मत्सराची, प्रेमाची, आहे की नाही, आपुलकीची, दयेची, आहे की नाही. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, करुणा. दया म्हणजेच काय? करुणा. तिटकारा येणं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आमच्या हृदयामध्ये वास करत असतात. आणि या स्थिर व शाश्वत भावनांना मराठीमध्ये स्थायी भाव असे म्हणत असतात. ठीक आहे. सो आपण 1 बाय 1 एक रस पाहूया. मराठीतला पहिला रस आहे शृंगार रस. कोणता रस आहे? शृंगार रस. शॉर्टकट मध्ये आपण सगळं सांगण्याचा प्रयत्न करू, जेवढं लवकर तुम्हाला समजेल, तुम्हाला परीक्षेला उपयुक्त असेल अशा गोष्टी मी तुम्हाला मेन्शन करतो. याच्यापेक्षाही जास्त रस पुढे आपल्याला पाहायला मिळत असतो. शृंगार रस, आता हा मराठीतला पहिला रस आहे आणि 9 रसांचा राजा आहे. शृंगार हा शब्द शृंग या धातूपासून तयार झाला आणि शृंग या धातूचा अर्थ होतो कामवासना. ठीक आहे. आता बघा, शृंगार रसाचा स्थायी भाव रती आहे. काय आहे? रती आहे. परीक्षेला विचारू शकतात की शृंगार रसाचा स्थायी भाव कोणता, तर उत्तर काय असते? रती. शृंगार रसाची निर्मितीची साधने कोणती? शृंगार रस कुठून निर्माण होतो, तर शृंगार रस हा स्त्री आणि पुरुष यांच्या एकमेकाच्या आकर्षणातून निर्माण होत असतो. मग स्त्री पुरुष आकर्षणातून रस निर्माण होतो. मग अशी कोणती काव्य असतात? मग आपण बघितलं की लावण्या असतात, प्रणय गीते असतात. म्हणजे लावणी जरी लागली, हे की नाही, आता वाजले तर 12 जाऊ द्या ना घरी, याच्यातून सुद्धा रस कोणता निर्माण होतो? शृंगार रस निर्माण होत असतो. पहा, आपण बघितलं इथं, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी.
या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. म्हणजे एक पुरुष एका स्त्रीबद्दल हे आपण काय केलेले स्टेटमेंट मांडलेले आहे. म्हणून याच्यातून आपल्याला स्पष्ट दिसतंय की हे काय आहे, स्त्री आणि पुरुष या दोघांच्या एकमेकाच्या आकर्षणासाठी केलेल्या वाक्यरचना काव्यरचना आहे. म्हणून याच्यातून हा रस निर्माण होत असतो, हे आपण मेन्शन केलं पाहिजे. अशी बरीच उदाहरणं असतात. या कातर वेळी पाहिजेस तू जवळी, हे उदाहरण त्याच आहे. आता वाजले तर 12 जाऊ द्या ना घरी, हेही त्याच उदाहरण आहे ना. त्याच्यानंतर आजोबा हे डोळे जुलमीकडे रोखून मज पाहू नका, हे उदाहरण त्याच आहे. सो आता आपण दुसऱ्या प्रकारचा रस पाहू, वीर रस. वीर रसाचा स्थायी भाव काय आहे, उत्साह आहे. स्प्रिट म्हणतो आपण त्याला, प्रत्येकामध्ये ते स्प्रिट असतं, तो उत्साह असतो. ठीक आहे. सो आता आपण जर बघितलं की वीर रस कुठून निर्माण होतो, शौर्य, धीरोदत्त प्रसंग, पराक्रम. लक्षात आलं. आता धीरोदत्त प्रसंग म्हणजे भारदस्त असणारे, शौर्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आता समजा एखादे शौर्य ज्याच्या एखादं युद्ध जिंकलं वगैरे वगैरे, अशा पद्धतीने आपण त्याला शौर्य असं म्हणत असतो. याचं उदाहरण कसं, राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला, उठा उठा राष्ट्रवीर हो उठा चला, असं आपण त्याचं उदाहरण पाहत असतो. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये ही उदाहरण आहे. नंतरचा 3 नंबरचा रस आहे करुण रस. करुण रसाचा स्थायी भाव आहे शोक. शोक म्हणजे काय, दुःख. शोकचा अर्थ काय होतो, दुःख होत असतो. शोकचा अर्थ दुःख होतो. आता दुःख, वियोग, संकट, बरोबर आहे. दुःख, वियोग, संकट. आता संकट आलं एखाद्यावर तर तिथं दुःख निर्माण होत असतं, बरोबर. वियोग झाला तर दुःख निर्माण होत असतं. वियोग म्हणजे दुरावा होणं, हे की नाही. आता समजा उदाहरण तुमच्यापासून तुमचं एखादं बाळ हरवलं तर तिथं दुःख होतं माणसाला, त्याला आपण वियोग म्हणतो. डिस्टन्स झाला, दुरावा झाला, हे की नाही. म्हणून बघा, हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला. हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला. निजला का मतलब होता झोपला नाही, मेला. काय होतो, मेला असा त्याचा अर्थ होत असतो. लक्षात आलं काय. म्हणून पण तसा शब्द प्रयोग करत नाही आपण, कारण की अलंकारामध्ये एक पर्यायोक्त अलंकार आहे. पर्यायोक्त अलंकारामध्ये पर्यायोक्त अलंकार कधी वापरतात, तेव्हाच वापरतात जेव्हा एखादी अमंगळ गोष्ट असेल, हे की नाही. तेव्हा एखादी अशी गोष्ट असेल जी डायरेक्ट बोलली तर समाजच्या माणसाला लागते, तर ती अडवळणाने पर्यायी मार्गाने सांगली जाते. समजा उदाहरणार्थ, माझे वडील मेले असं म्हणता येईल का, नाही. किंवा माझ्या मित्राचे वडील मेले असं म्हणता येईल का, नाही, हे की नाही. आपण असं म्हणू शकतो, आमच्या मित्राचे वडील आमच्यातून काळाने हिरावून नेले, हे की नाही. एखादं जलात गेलं तर आपण जलात गेलं म्हणतो का, नाही. आमचा मित्र फुकटचा पाहुणचार खात आहे, सरकारचा पाहुणचार खात आहे, असे आपण पर्यायी शब्द वापरत असतो. मग इथं सुद्धा हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला, म्हणजे शांत झाला, हे की नाही. म्हणून हे दुःख आहे, हे की नाही. आपण काल एक त्याचं उदाहरण पाहिलं, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, मज होय शोककारी मारी कुणी कुठारी. हे सुद्धा एका दुराव्याचं प्रतीक आहे, उदाहरण आहे. म्हणून हे सुद्धा त्याचं आपल्याला एक्झाम्पल पाहता येते, त्याला आपण करुण रस असं म्हणत असतो. ठीक आहे. रौद्र रस. कोणता रस, रौद्र. रौद्र रसाचा स्थायी भाव क्रोध आहे. एखाद्याला राग आला आणि राग आल्यानंतर काय म्हणाल, मग तो रागाच्या भावना व्यक्त केल्या जातात. रागाच्या संदर्भात असणारे जे स्टेटमेंट असतात ते प्रत्येक स्टेटमेंट किंवा त्या प्रत्येकामधून काय निर्माण होत असतो, रौद्र रसाची निर्मिती होत असते. त्याचा स्थायी भाव क्रोध आहे. पाळ सिंहासने दुष्टती पालती, ओढ हत्तीवरून नरप खालती. म्हणजे त्या पालथीकर काय सिंहासनावर लाथ घाल, पाळ त्याच्यावर राजाला उचलणार ओढ खाली, हत्तीवरून. नृप म्हणजे राजा, नृप म्हणजे काय, राजा. नृप म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, ठीक आहे. भूपती म्हणजे राजा असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. सो आता नंतरचा रस पहा, हास्य रस. विसंगती, असंबंध, बडबड वगैरे वगैरे, त्याला आपण हास्यरस असं म्हणत असतो. वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतो आपण. पहा, परटा येशील कधी परतून, परटा येशील कधी परतून, असं कोणी बोलतंय का याच्यातून, हसू नये. उपवास मज लागला सखे बाई, उपवास मज लागला. आता उपवास लागत असते का, नाही. हे हसण्यासारखं आहे की नाही. जत्रेला चला बाई जत्रेला चला, नवरा बांधा खांब्याला, लेकर घ्या काखाला, जत्रेला चला. बरोबर. म्हणजे याचा अर्थ अशी जिथं केलेली असते तिथून हसणं येते, माणसाला हसायला येते. त्या वाक्यरचनेचा त्याच्यातून जो पाझळणारा रस असतो तो कोणता रस असतो, हास्य रस असतो. त्याच्यानंतर बघा आपण पाहू भयानक रस. कोणता रस, भयानक. भयानक रसाचा स्थायी भाव काय आहे, भीती आहे. भयानक रसाचा स्थायी भाव भीती आहे. आणि मग हे कुठून होतं, युद्ध, मृत्यू, खून, हे की नाही, सूड घेणं म्हणतो ना आपण, त्याच्यातून या रसाचा निर्माण होत
पहा भयानक म्हणजे काय, आता मसलवट्यात गेला तुम्ही, मी सांगितलं तुम्हाला अंधारात एकटा गेला तर भीती वाटते माणसाला. बघा त्या उजाड माळावरती गुरुजाच्या पडल्या भिंती, त्या उजाड माळावरती गुरुजाच्या पडल्या भिंती, ओसाड देवळापुरती वडाचा फार अंधार दाटला. आणि रात्रीला तुम्ही गेला, सगळ्यात जास्त भेव माणसाला 2-3 झाडाचंच वाटतंय. एक चिचेचं झाड, एक वडाचं झाड, एक शिरसाचं झाड, आणि ते बी रात्री 12 वाजता जायचं. त्याच्या बाजूला पडलेला बुरुज आहे पांढऱ्या मातीचा, आणि बुरुजाकडे पाहायचं, वडाकडे पाहायचं. माणसाला आनंद वाटेल का? वा वा किती मस्त वातावरण आहे, वाटणार नाही. जवळपास 200च्या वर बीपी जातो आपला. सर्कल वाजलं की भेव वाटते, कोणी चिमणी वरडली तर भेव वाटते, काही खरकाटलं तरी भेव वाटते. म्हणून असा जिथं वर्णन केलेलं असतं तिथं कोणत्या रसाची निर्मिती होत असते की भयानक रसाची निर्मिती होत असते. आता अद्भुत रसाचा स्थायीभाव विस्मय आहे. तुम्हाला माहिती आहे परीच्या कथा, अलीबाबा 40 चोर, जादूची अंगठी, अशा गोष्टी आपण पाहिल्या असतील. आणि याच्या माध्यमातून हा रस पाजळत असतो, हा रस निर्माण होत असतो. म्हणून याला अद्भुत रस असं म्हणतात. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, हे की नाही, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, हे कशाचं उदाहरण आहे? परीच्या कथेचं उदाहरण आहे. म्हणून याचा रस कोणता होतो? अद्भुत रस होत असतो. आता बिभत्स रस, बिभत्स म्हणजे कंटाळा, हे की नाही, जुगुप्सा. आता याचा अर्थ असा होतो की एखादं असं वर्णन की ते वर्णन ऐकल्यानंतर आम्हाला किळस येते. काय येते? किळस येते. तिथून कोणता हार, समजा तुमच्याकडे एक पोरग उभं केलं, काळं बोर आहे, कमलेलं कडदोड आहे, हे का नाही, गळ्यात त्याच्या दोरे आहेत, दोऱ्यात बी एखादा शिरगोळ आहे, आणि त्याच्या डोळ्यात काजळ भरलेले, आता ते रडायला लागलं, त्याचा शेंबूड गळायला लागला, आहे का नाही. समजा उदाहरणार्थ त्याचा शेंबूड गळायला, वरून काजळ पाजायला, वरून हात पुसायला लागलं, तर तुम्ही असं म्हणसाल का वा वा किती सुंदर एक पप्पी दे, असं नाही म्हणणार त्याला. तिथून कोणता रस निर्माण होईल? तुम्ही लक्षात घ्या, इथं बिभत्स रस होईल. आता बघा, फ्यूज उडालेल्या माणसासारखा मी पळत राहिलो रस्त्याच्या विष्ठेवरून. आता रस्त्याच्या विष्ठेवरून पळत राहिलो म्हणजे याचा अर्थ घाण आहे, आणि घाणीवरून पळायला लागला, म्हणून इथं बिभत्स काय होत असतो? रस निर्माण होत असतो. आता दुसरं बघा, आपण अजून एक पाहू, त्याच्यानंतरचा कोणता रस राहिला? शांत रस. शांत रसाचा स्थायीभाव काय? शम म्हणजे शांती. लक्षात आलं का? आम्ही भजन करतो, कीर्तन करतो, पसायदान म्हणतो. शम म्हणजे शेवटचा मार्ग आहे तो आता आयुष्यातला, है की नाही. म्हणून आपण बघितलं असेल की काय, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुण उदय झाला, म्हणजे याच्यातून देवाच्या भक्ती, हे की नाही, आरत्या, भोपाळे, हे की नाही, प्रार्थना, भजन, कीर्तन इत्यादी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, हे सुद्धा याचंच उदाहरण आहे. म्हणून अशा पद्धतीनं इथे शांत रसाची निर्मिती होत असते. शांत रसाचा जो निर्माता आहे त्याचं नाव आहे अभिनव गुप्त. हा त्याचा काय आहे? निर्माता आहे. लक्षात आलं. म्हणून आपल्याला काय करता येईल की या पद्धतीनं रस